सुप्रियाताईंनी सुचवलेली डीपीडीसीच्या माध्यमातली कामं असतील, मी सुचवलेली कामं असतील, ही एवढी कामं आमची प्रलंबित आहेत। यासाठी हा पहिला प्रश्न होता। आणि त्याचबरोबरचा दुसरा प्रश्न हा अत्यंत साधा प्रश्न हा होता की या पद्धतीनं जेव्हा पुढील वर्षाचा निधी मंजूर होणार आहे तर त्याचा तालुकानिहाय काही कोटा ठरलेला आहे का? कारण सगळ्याच जिल्ह्यातले लोक आहेत आणि हा निधी येतो तो संपूर्ण जिल्ह्यासाठीच येतो, तर तालुकानिहाय काही कोटा ठरला का, असे आमचे दोन प्रश्न होता। या दोन्ही प्रश्नांची खरं तर समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत। मावळ तालुक्याला अधिकचा निधी दिला असं सुप्रियाताईंच्या बोलण्यातून सातत्यानं येत होतं, परंतु माझं एवढंच म्हणणं होतं की मागील 20-25 वर्षामध्ये बारामतीला जो काही निधी मिळाला त्याचा हिशोब आजपर्यंत मावळच्या जनतेने कधी केला नाही आणि उद्याही करणार नाही। परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि म्हणून स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली की बारामतीला जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत मावळला मिळाला नाही।